स्टार्ट करा. नमस्कार, मी जनार्दन उमाकांत पोलार, तिरंगा प्रतिष्ठानचा अध्यक्ष बोलतो. आज या 26/11 जो मुंबईवर 2008 साली जो भ्याड हल्ला झाला होता, 2008 साली, तेव्हापासून आम्ही 2009ला शहीद दिन आज रोजी आम्ही शहीद दिन साजरं करतो. मला वाटतं आम्ही 2010पासून जे आज 2025 दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं. या रक्तदान शिबिरमध्ये म्हणजे आमच्या बाळेगावातील सर्व युवकांनी एक ठरवलं की आपण कामटे साहेबाच्या शहीद दिनानिमित्त आपण सामाजिक उपक्रम काय तर राबवू. म्हणून आम्ही आजच्या दिवशी बाळेगावातील सर्व तरुण, सर्व नागरिकांनी आम्हाला सांगितले तुम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित करा. आज 15 वर्ष झालं, 15वं वर्ष आहे की आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि साधारण 250 ते 270पर्यंत या शिबिरामध्ये रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली वाहतात. तसेच वर्षभर आम्ही जे देशाविषयी कार्यक्रम आहेत तिरंगा प्रतिष्ठानच्या मार्फत 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, यावेळेस आम्ही लहान मुलांना खाऊ वाटप, पुस्तक वाटप, जे काय सामाजिक उपक्रम जे लाभलं असेल त्यांना आम्ही ते वाटप करतो आणि वृक्षारोपणही आम्ही या भागामध्ये या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवतो. माझं नाव प्रशांत सुपेकर. मी लास्ट 5 वर्ष झालं या तिरंगा प्रतिष्ठान येथे रक्तदान शिबिरासाठी सहभाग नोंदवतो आहे. गेली 15 वर्ष झालं की या इथं हे रक्तदान शिबिर चालवलं जातं 26/11च्या निमित्तानं आपले जे शहीद लोक आहेत त्यांच्यासाठी. ओके. आणि रक्तदान शिबिरामध्ये आपल्याला खूप सारे फायदे होतात. जसे की आपलं रक्त जे आहे ते 24 तासात परत रिकवर होतं. एकदा रक्तदान केल्यामुळे 650 कॅलरीज बर्न होतात. त्याचबरोबर रक्तदान केल्यामुळे हृदयरोगाचा जो विकार असतो तो कमी होतो. कॅन्सरसारख्या जे गोष्टी असतात त्यासुद्धा आपल्याला कमी होतात. आणि रक्त जे आहे एकदा रक्तदान केल्यानंतर परत 24 तासात आपलं नवीन रक्त तयार होतं. त्यामुळे रक्तदान करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं रक्त मे बी कुणाला तरी दुसऱ्यांना अचानक कुठेतरी इमर्जन्सी असू शकते आणि तिथं त्यांना आपल्याकडून त्यांचं रक्त दिल्यामुळे त्यांनासुद्धा एक जीवन वाचवण्यासाठी सुद्धा हेल्प होऊ शकते. म्हणून रक्तदान हे केलं पाहिजे. आणि आपण रक्तदान 4 महिन्यातून एकदा करू शकतो. वर्षातून 3 वेळा हे रक्तदान आपण करू शकतो. धन्यवाद.